नमस्कार, सुस्वागतम, वेलकम तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर आणि खूप खूप सगळ्यांना धन्यवाद आणि खूप खूप तुम्हाला लोकांना शुभेच्छा. तुम्ही येसला एवढं प्रेम दिलं, मला दिलं आणि असं तुमचं प्रेम हमेशा राहून द्या लाईफमध्ये माझ्या. हेच भगवानच्या चरणी माझी प्रार्थना. आता हा व्हिडिओ मी कशासाठी बनवते, काल येसचा बड्डे झाला. तसं बघायला तर येसने मला पहिले सांगितलं होतं की मला येस मम्मी बड्डे नाही करायचा. का नाही करायचा हे पण तुम्हाला सांगते की त्याचं असं मत आहे की आपली परिस्थिती तशी नाही आता चांगली होती. कारण खरं सांगते बघा की तो पण त्याचं म्हणतात, तो त्याच्या जागेवर बरोबर आहे. परिस्थिती आमची उद्या चांगली नाही सध्याला, कर्ज पाणी आहे ठीक आहे, पण 1000-2000ने काय होत नाही. मी बोलले येसला असं काय नको टेन्शन घेऊ म्हटलं, असं मी बोलले त्याला. मला नको कशाला मम्मी, कसं आहे माझा यश एवढा लांब जातो कॉलेजला, जवळजवळ आहे ना दिवसाचं 100-150 रुपये पुरत नाहीत. तुम्हाला सगळं माहिती आहे, गावाला पण इष्टीला सुद्धा पैसे लागतात. लेडीजला हाफ तिकीट आहे पण जेंट्स लोकांना हाफ तिकीट नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता मी तुम्हाला ते पण दाखवायचा प्रयत्न करते येस कॉलेजला कुठं जातो. मग तो मी त्याच्यावर अंदाज करतो, हां मग तुम्ही येस त्याच्या जागेवर बरोबर आहे. कारण की मी माझ्या पोराचं कॉलेज तुम्हाला सांगायचा प्रयत्न नाही करू शकत. कारण कसं सोशल मीडियावर माझ्या मुलाची शाळा कुठं आहे, कॉलेजला कोणतं जातो, काय करतो काय नाही, हे सगळं मी नाही सांगू शकत. एक आई माहिती आहे ना कसं असते, आई आपल्या लेकराला एकदम हे नाही करू शकत, एकदम टेन्शन मी नाही टाकू शकत. त्याच्यामुळे मी हा शब्द तुम्हाला सांगत नाही. हे माझ्या मनामध्ये सारखं तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला सगळं दाखवा, तुम्हाला ते व्हिडिओ करून दाखवा, जे आहे ते खरं खरं दाखवा. पण नंतर असं वाटतं की नको, येसला कॉलेजला प्रॉब्लेम होईल, कोण येता जाता त्याला काही प्रॉब्लेम करणं, असं तसं. त्याच्यात तुम्हाला सगळं माहिती आहे ना कसं असतं, एकदम दुनियादारी कशी आहे एकदम. त्याच्यामुळे मी येसचं कॉलेज दाखवत नाही. पण माझ्या घरापासून कम से कम 2 तास जायला लागतात कॉलेजला. तो आता कॉलेजला गेला, त्याच्यानंतर मी हे केलं, व्हिडिओ बनवायला चालू केलं. तो डब्बासुद्धा घेऊन जात नाही. माहिती आहे तुम्हाला, तिकडेच बाहेर काय नाही काय खातो. का तर आपलं कंडिशन आता चांगलं नाही सध्याला. तरीसुद्धा त्याला मी म्हटलं तू मीच लाव, मीचचे पैसे मी देऊन टाकेन पटकन, काय असेल ते एकदम कुठून ना कुठून मी ॲडजस्ट करेन एकदम. पण तरीसुद्धा तो हे करतो एकदम ठीक आहे. त्यात पण तो मी हे आहे एकदम जाऊन देते, तो आमचा घरगुती प्रॉब्लेम आहे. पण ह्याच्यासाठी मी याचं कॉलेज तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत नाही. जर तुम्हाला दाखवलं की घरापासून ती कुठवर हे ते, तुम्ही सुद्धा आता पूर्ण मुंबई वळखता. तुम्हाला मी लोकेशन दाखवलं, म्हणजे सॉरी, तुम्हाला मी ते टाईम म्हणजे ते जागा सांगितली, माझा जागा सांगितली, माझं घर सांगितलं, मग तिथून ते कॉलेज सांगितलं, तर तुम्हाला सगळ्यांना माहीत पडेल की ते किती घरापासून कम से कम 2 तास तर लागत असतात. माहिती आहे का. आणि एवढी बसला गर्दी असते, तो काय गाडीने प्रायव्हेट गाडीने जात नाही किंवा बाईकने जात नाही ना, कशाने जात नाही, तो इष्टीने जातो. गावाची इष्टी असते ना, गावाची इष्टी तुम्हाला माहिती आहे ना, ते टायमाला असते एकदम, आणि टायमाला तिथं पोचायला लागतं. माहिती आहे का तुम्हाला, चहासुद्धा त्याला प्यायला भेटत नाही. मग तो काय बोलतो, जसं मला वेळ भेटेल तसं मी व्हिडिओ टाकेन, जसं मला वेळ भेटेल तुझ्या संगती बोलीन, जसं मला वेळ भेटेल मी तुझ्या संगती एका दिवशी लाईव्ह देईन, असं तो बोलला मला. त्याच्या मागं मी लागू नाही शकत. घरी 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 कसं आहे, आता तो मोठा झाला आहे आणि जे जवळजवळ 15-16 वर्षाची मुलं असतात ना, त्यांचा दिमाग अलगच असतो एकदम. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या घरी सुद्धा मुलं बाळ आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या हिशोबाने आपल्याला चालायला लागते, बरोबर आहे का नाही. मला पण तसंच करायला लागतंय ना. आता मी माझं कितीतरी शॉक मी स्वतःला माझ्यामध्ये मारलं, पण मी त्याला काय बोलते, बघ जिंदगी एकच बार येते, मला माझ्या मनाने मला जगू दे. मला कसं आहे, मी कोणाच्या अंडरमध्ये राहणारी बाई नाही, मी माझ्या मनाची मालकी नाही, बरोबर आहे का नाही. पहिल्यापासून राहिले ते आता मला कोण ताब्यात होणं हे शक्य नाही. कारण की मी आहे ना एकदम खुली किताब आहे. मी एकदम बिंदास बोलणारी आणि बिंदास राहणारी बाई आहे. मी बघत नाही व्हिडिओ काढताना कोण माझ्या बाजूला आहे कोण येते. बिंदास बोलते मी, बिंदास. कारण मी लोकांची परवा करत बसले तर माझं पोट कधीच भरणार नाही. माहिती आहे तुम्हाला. त्याच्यासाठी मी यसला तेच सांगितलं. मी हमेशा एकदम मी स्वतःला एकदम लेडीज समजत नाही, एकदम जीन्स समजून मी अशी राहते. आज मी लहानाचा मोठा तुला केला, असाच मोठा झाला का, असं तुला मी किती चांगले संस्कार दिलेत. माझ्यावर संस्कार कसे का असाना, माझ्या पण आई पण चांगले संस्कार दिले मला. कारण माझी फॅमिली तुम्ही सगळ्यांनी बघितली, माझी फॅमिली एकदम एकदम सिम्पलच आहे. पण कसं आहे माहिती आहे, माझ्या बहिणी पण एकदम सिम्पल आहे, माझा भाऊ पण एकदम सिम्पल आहे. माझ्या घरात माझ्यासारखं कोणीच नाही. मीच अलग आहे माझ्या घरामध्ये. सगळेजण तेच बोलतात की बाबा लय खतरनाक आहे म्हणतात. माहिती आहे का. भांडायला खतरनाक आहे, खायला खतरनाक, बोलायला खतरनाक, सगळ्या कामात मी खतरनाक आहे. माहिती आहे का. पण मी कसं आहे, आपण जसं आता आपलं कसं आता माझं पण वय होत आलं, असं नाही की नाही, तसं आपल्याला थोडंसं लिमिटमध्ये राहायला लागतं. हेच म्हणत नाही की हे कर नको ते नको असं म्हणत नाही. पण कसं आहे, सगळं मला लिमिटमध्ये करायचं. आता तो कॉलेजला जातोय. आता एक लोक मला वळखतात, एक लोक मला वळखतात की स्मिता सातपुते. आता खूप लोक चांगले कमेंट करतात. आता त्याच्या पण कॉलेजमध्ये मुली आहेत, मुलं आहेत. त्याला पण म्हणतात ये सातपुते चाललाय,
ये सातपुते चाललाय, हे तूच नाही सातपुते, या तिने मम्मी तुझ्या मम्मीला आम्हाला भेटायचं आहे, तुझी मम्मी खूप चांगली आहे रे, खूप चांगली आहे रे, खूप छान जेवण बनवते, तुझ्या मम्मीचा हातचा चीज पराठा खायचा आहे. अशी मुलंसुद्धा बोलतात माझ्या मुलाला, माहीत आहे का. तरी आमचा यश म्हणतो हां असं असं करतोय, लाजतो तो, खूप सारा लाजतो एकदम. मग त्याला मी ते बोलते की तुझे मित्र आहेत ना त्याला आण जेवायला, मला काही प्रॉब्लेम नाही, मी बिंदास त्यांना जेवायला घालेन एकदम. तुझे कोण मित्र आहेत, कोण मैत्रीण आहेत, त्यांना सगळ्यांना जेवायला बोलव संडेला, या जेवायला, मी बनवीन. मला एक दिवस आधीच सांग काय बनवायचं काय नाही, ते लोक काय खात्यात काय नाही, त्या हिशोबाने मी बनवीन. व्हिडिओ पण नाही करणार मी ते दिखावा नाही करणार कधी, अजिबात नाही. वाव वाव बहन देखो देखो मैंने ये बनाया, मैंने यश के सही लोक. मी यशच्या मित्राला माझ्या पोराच्या मित्राला सुद्धा सांगते की जर तुम्ही लोक माझा व्हिडिओ बघत असताना तुम्ही माझ्या घरी बिंदास येऊ शकता, यशला भेटायला या, जेवा मेवा मस्तपैकी. तुमचा व्हिडिओ काढणार नाही कारण आजकाल मुलांना व्हिडिओ आवडत नाहीत काढल्याने जेवताना म्हणून, ते साठी मी समजू शकते, पण नाही करणार. तरीसुद्धा जर तुमची इच्छा असेल करायचं तर मी काढू शकते. मी कधी आजपर्यंत कधीही कुणाला जबरदस्ती केली नाही की तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये या, तुम्ही माझ्या व्हिडिओ. मी आधी त्यांना विचारते तुम्हाला आतमध्ये घेऊ का, व्हिडिओच्या आतमध्ये घेऊ का, हे मी त्यांना विचारते. मग ते लोक म्हणते हां घे किंवा नको. मी असं कधीच करत नाही, मला नाही आवडत एकदम. कारण की मला एक तमीज आहे, माझ्या आईबापांनी पण मला तमीज शिकवलं आहे की विचारल्याशिवाय कोणती गोष्ट करायची नाही. बात बरोबर आहे. तसंच माझा मुलगा पण आहे, माझ्या पण मुलगा ते, माझ्या मुलाला मी हेच बोलले की योगेश मी एकटी बाई मुंबई शहरामध्ये राहते, मला कसं आहे कडक राहायला लागते. जर मी अशी निवडी राहिला तर लोक मला जगून नाही देणार, बरोबर आहे का नाही. तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटते. तुम्ही डोळ्यामध्ये बघू शकता, बघताय ना, ते तुम्हाला सगळ्यांना कळते. आता काल मी याचा बड्डे बनवला, खूप लोकांनी कमेंट अशा केल्या, त्या कमेंट मी तुम्हाला वाचून दाखवते. मला खूप छान पण वाटल्या आणि वाचता वाचता माझ्या डोळ्यामध्ये पाणी पण आलं की काय लोकांनी यशसाठी खूप छान कमेंट केल्यात की यश आम्ही समजू शकतो तुझ्या भावना. मला पण खूप छान वाटलं आणि खरंच सांगते मी जे जगते जे काय करते माझ्या यशसाठी करते आणि माझ्या यशचं पोट भरण्यासाठी, त्याची लाईफ चांगली होण्यासाठी मी माझं काम यूट्यूबवर चालू ठेवणार. हे आहे, यूट्यूब करत करत मी माझं दुसरं काम पण करणार. मी म्हणजे जसं आता मी कुकिंगचं करते ते पण करीन, त्याच्यानंतर मी साड्या विकायचं म्हणते, चपल्या विका. मी जाते ना का हे आहे मी चांबरायचे, मी खोटं नाही बोलले, मला जातीचा मला अभिमान आहे. मी रस्त्यावर बसून चपल्यासुद्धा शिवू शकते, मला एवढी ताकद आहे अंगामध्ये. मी अजिबात लाजणार नाही. माझ्या बापाकडे सामान आहे, सामान अजून माझ्या बापाकडे सामान नाही, ते पॉलिश नाही, खेळं नाही, काय नाही, ते सगळं एकदम टकाटक भरेन मी. त्यावर बसायला मी लाजणार नाही. पोटाची लाज कशालाच नसते एकदम, बरोबर आहे का नाही. गटाई करतात त्याला आमच्यात, त्याला म्हणतात चपल्या ही शिवायच्या गटाई म्हणतात, बरोबर आहे का नाही. गटाई आणि गटाई करून आम्ही लहानाचं मोठं झालो त्याच्यावर खाऊन, त्या गटाईच्या पैशावर आम्ही खाऊन लहानाचं मोठं झालो. कशाला खोटं बोलायचं एकदम, जातीचा मला अभिमान वाटतो एकदम, बरोबर आहे का नाही. म्हणून मी सांगते मला कोणत्याही कामाचं मला लाज शरम वाटत नाही. पैसा भेटतोय ना, खायला भेटतोय ना, बस मी बिंदास करते. म्हणून आता तुमच्या काही कमेंट आहेत खूप छान वाटलं, माझ्यासाठी पण खूप छान कमेंट केल्यात. एक आईचं काळीज कसं असतं आणि तुझ्या डोळ्यामध्ये काय दिसतं काय नाही, हे सगळं खूप मला मी वाचलं ना, मला खूप छान वाटलं की खूप लोक आहेत मला समजून घेणारे. माझ्या डोळ्यामध्ये काय, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक आईचं काळीज कसं असतं. आई हा गोष्ट सांगू शकते पण आपल्या घरातली गोष्ट बाहेर पण नाही सांगू शकत, बरोबर आहे का नाही. आणि तसं बघायला तर माझ्या घरामध्ये काही प्रॉब्लेम नाही. मेन माणूस कोण आहे, आम्ही दोघंच आहे बाहेर लेकरं. आता मी तुम्हाला सांगते काल संध्याकाळी माझी 9ची गाडी होती मुंबईला जायची, पण याचा बड्डे होता म्हणून मला ना थोडासा पाय नाही निघाला आणि यस नखं सांगायला गेलं. एक आईचं काळीच तुम्हाला सांगते, मला ना यसला सोडून जाऊ नाही वाटत, पण माझी मजबुरी आहे, जाणं गरजेचं आहे. मुंबईला माझी तारीख आहे, घर आहे, म्हणजे जाणं तिथं बी जरुरी आहे आणि मी गावी नाही राहू शकत. गावी काय करू मी आता. जे माझ्या भावाच्या माझ्यामध्ये प्रेम आहे, जवळ राहण्याने काय होतं ते प्रेम दूर होतं. लांब राहिल्यानंतर काय होतं, खूप चांगलं त्यामध्ये रिश्ता असतो, खूप चांगलं म्हणजे होतं. आता मी काय 2 वर्षांनंतर आली, माझ्या भाऊ माझ्या पहिल्यामध्ये माझ्यामध्ये आता जमीन आसमानचा फरक झाला आहे. आमच्या दोघांमध्ये खूप भाऊ बहिणीमध्ये खूप प्रेम आहे, माहिती आहे तुम्हाला. त्याच्यासाठी मी म्हणते लांबनं गोरी ठीक असते एकदम. आता येस तर एवढं वर्ष ठीक आहे जाऊन द्या, म्हणून मी हे घर भाड्यानं सुद्धा नाही दिलं. त्याला म्हणजे एका खोलीमध्ये तू राहा म्हणलं, माझी मैत्रीण मित्र कोण आले तिकडच्या रूममध्ये मला कोण भेटायला, तर मी त्या रूममध्ये आहे, त्या रूममध्ये मी त्यांना जेवायला बिवायला काय असेल ते त्यांना करेन. तुला काही डिस्टर्ब होणार नाही, काहीच नाही. कारण कसं आहे मला कोणाला डिस्टर्ब करायला आवडत नाही. यस बी मोठा झाला आणि यसला कसं आहे जास्त बोलायला आवडत नाही एकदम, तो मोजकच बोलतो. मी आहे जास्त बरोबर करणारी. किती तर लोक मला कमेंटमध्ये लिहितात अगं तू किती बरोबर करते किती बोलते. अरे बोलल्याशिवाय तर माझा व्हिडिओ तुम्ही कसं बघणार, हेच मला त्यांना बोलायचं आहे. काल एक कमेंट मी बघितली, ते म्हटले बापरे तू किती बरोबर करते.
अरे मी बरोबर करणार तेव्हा तुम्ही माझं बघणार. मी अशी गप्प बसून नेबळ्यागत राहणार तर कोणी माझा व्हिडिओ नाही बघणार. बरोबर आहे का नाही? मी माझी कला दाखवते, लोकांना हसवते, लोक स्वतःहून मला बोलवतात आमचा व्हिडिओ काढ, आमचा व्हिडिओ काढ. आता काल का होईना आमच्या बाजूची एक मालंबाईचा तर मी व्हिडिओ काढला. त्या लोकांनी मला स्वतःहून बोलून घेतलं. माझ्या मनी नाही धेनी नाही काहीच नाही, पण त्यांनी मला स्वतःहून बोलू घेतलं. तो माणूस नाचला, तो गाणं बोलला. मी म्हटले गाणं बोला, तर तो बोलला पोठासाठी नाचते मी परिवा कुणाची, लाज धरा पाहुणा जरा जनाची मनाची. त्याने तो गाणं गायलं ना, मला एवढं हसाय आलं, एवढं हसाय आलं, एवढं हसाय आलं ना. माय गॉड, मी एवढी हसली ना, मी खूप हसली. मी म्हटलं हा गाणं माझा कसा म्हणू शकतो, हा तो व्हिडिओ बघत नाही माझं. हां, मग याला माहिती कसं मी हे गाणं म्हणते म्हणून. पण तो बी म्हणला की मला पण हे गाणं आवडतं. अशी खूप लोक आहेत की त्याला हे गाणं आवडतं, माहिती आहे. कारण ह्या गाण्याचा बोल कसा आहे, पोटासाठी मी काय काम करतो काय नाही त्याच्यामध्ये आम्हाला लाज कसलीच वाटत नाही. बरोबर आहे का नाही? आता पोटासाठी जर मला कोण म्हणत शान उचल तर मी शान उचलाय बसली आहे. कोण म्हणून माझं बाथरूम साफ कर मी तरी ते पण करायला बसली आहे. कोण म्हणून माझे कपडे धुव मी ते पण करायला बसली. बरोबर आहे का नाही? कारण कसं आहे, आपल्या पोटाची आग कशी असते, खूप डेंजर असते. त्याच्यामुळं मी जे काय काम भेटते खुशीने करते, पण घाण काम कधी करत नाही. तुम्ही माझ्यामध्ये काय घाणपणा बघितला आजपर्यंत? किती वर्ष तुम्ही मला वळखताय, किती वर्ष तुम्ही मला वळखताय? कधी तुम्हाला असं कुठं घावलं का की स्मिता घाण आहे, स्मिता अशी वाघ आहे, स्मिता तशी वाघ आहे? सांगा. मी माझ्या आत्म्याला किती वेळा तर जाळले. तुम्ही एक औरत आहे, तुम्ही एक माणूस आहे, तुम्ही एक समजू शकता एक बाईचा आत्मा कसा असतो ते. हाच गोष्टी सांगायचं मला जरूरत नाही परत, पण तुम्ही माझ्या भावना समजू शकता. माझ्या पोराच्या खुशीसाठी मी लग्न नाही केलं, नको म्हटलं, जाऊ दे. पण कोणी मला म्हणून का चांगली आहे म्हणून म्हणून का कोणी? पण मी एवढंच म्हणते, मला परमिशन बघतो ना बस. मी आज एवढ्या लोकांसंग मस्ती मजा करते. मी असं गलत कधीच कोणासंग हे होत नाही. मस्ती करते मी म्हणत नाही की नाही करत. माझ्या शाळेतली मित्र मैत्रिणी मला भेटतात, अजून सुद्धा भेटतात, आहेत इथं माझ्या गावात सुद्धा. मला बोलतात, चालतात. आणि मी खरंच शाळेमध्ये मी खूप नटकट होती एकदम. गुलाबाचं फूल मी आजचं लावत नाही. मी शाळेत होती ना तेव्हा पण मी गुलाबाचं फुल लावायचे. तेव्हापासून मला आवड आहे शाळेपासून. आता शाळेत एक माझा मित्र त्याशी भेटला, काय गो नावनी मला हाक मारायचे म्हणजे शाळेमध्ये. तर काय रे असं असं करून मी आता माझं आडनाव नाही सांगणार माझ्या बापाकडचं, पण अशी मला चिरवायची माझं आडनाव घेऊन. माझं आडनाव खूप छान आहे माझ्या बापाकडचा. हा हा हा, नाद नाही करायचं माझं आडनावचं सुद्धा. तर ते म्हणजे एक म्हणा सगळे माझे असं पण मला आवाज द्यायची. आणि मी मग जे घरात पण लाडकी होती आणि सगळ्यात बारकी होती असं होते. आणि एकदम गुटगुटीत होती एकदम असं. तर ते जाऊन त्या विषयात आपला शाळेचा विषय नाही घ्यायचा. पण एक असतं ना माणसाचं एक मन. मला पण भावना आहेत, मला पण मन आहे, मला पण हे आहे. आता काल माझ्या आईचा मी व्हिडिओ टाकला इंस्टाग्रामला. तो व्हिडिओ आहे कितीतरी म्हणजे जुना व्हिडिओ आहे. माझ्या आईची मला आठवण आली म्हणून तो मी काल इंस्टाग्राम बघत होती, माझ्या आईची आठवण आली, त्यातला मी व्हिडिओ काढला, यूट्यूबला टाकला. एक बाईने कमेंट केली, अगो कमसे कम गाणं तर चांगलं चुनायचं ना. त्या गाण्यामध्ये काय आहे तुम्हाला काय दिसलं? हां, अरे तुम्ही असं आहे ना, लोक कुठे ना कुठे तुम्ही उंगल्या करता आणि ते खोल करायला बघता एकदम. आज कितीही चांगला माझा व्हिडिओ आहे, कोणी पण म्हणू नाही शकणार की माझा व्हिडिओ बेकार आहे. एक एक कोणा लोक माझं बघतात आणि त्यांना अभिमान वाटतो. मला 2-3 कमेंट असे आले की खरंच तुम्ही आमच्या समाजाचा आहे, आम्हाला लय भारी वाटतं. पुण्यामधलेच आहेत बघा, जाधव म्हणून काय आडनाव आहे, त्यांनी मला कमेंट केली बघा. तो माझ्या छोट्या चॅनलला स्मिता सातपुते कॉमेडी चॅनलला आहे बघा. कुठं ते मी मालनबाईचा तो नाही का गावाचा बघा व्हिडिओ काढलेला मी हसायचा, ती मला पोटासाठी मी नाचतो, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन कमेंट बघू शकता. मला खूप छान वाटलं ती कमेंट वाचून. ते बोलले आम्हाला अभिमान वाटतं, तुम्ही आमचे पाहुणे आहेत, हे आहे ते आहे, आणि आम्हाला आमचं सगळं आमचं सगळं कुटुंब तुम्हाला बघतं. तुम्ही सांगा मी काय भांडणं दाखवते तुम्हाला, का ते लपलं दाखवते तुम्हाला, का काय दाखवते? मी तुम्हाला सगळं आपलं चांगलं पण दाखवते. माझ्यापाशी खूप काय शिकण्यासारखं आहे. एवढीच की मी शिकली नाही, पण मला कुणीच बोलत नाही की तो अनपढ गावाला आहे म्हणून. पण तरीसुद्धा मी 5वी नापास आहे, मला येत नाही वाचायचं ठीकचं. तरी मी तुट्टं फुट्टं वाचते. मी कोशिश तर करते ना, कोशिश मी वाया घालवत नाही, करते, खाती पिती मस्त. मला कोणची गोष्ट काय मी शिकली नाही, कोर्स नाही केला जेवणाचा. मी काय करते, जसं आपण कसं प्लॅनिंग पोटिंग करतो जेवणात, म्हणजे आज ह्याला फसवायचं, ही अशी बोलली का, ती तशी बोलली का, असं आपण प्लॅनिंग करतो. मी तसला प्लॅनिंग करत नाही, काहीच नाही. मी डोक्यात विचार करते की आपल्याला ही भाजी बनवायची, कशी भाजी बनवायला पाहिजे. हां अशी बोलूया, नाही अशी बोलूया, नाही अशी बोलूया, असं असतं. बायांचं दिमाग हमेशा किचनमध्ये पाहिजे. हां, शिकलेल्या बायकांचं तर आहे ठीक आहे, ऑफिसमध्ये चालते, पण ज्या आहेत ना घर परिवार सांभाळणार त्या लोकांना ना किचनमध्ये ध्यान द्यायचं. ठीक आहे, चला बघतोय मी, मानते की तुम्ही नका किचनमध्ये बघू, पण आपल्या आयडीने सुद्धा कधी कधी आता कोणी कुणाच्या घरी कोणी कोर्स केलाय का जेवणाचा,
जे ते आपल्या मनाने शिकतंय, आईचं बघून शिकतं, बहिणीचं बघून शिकतं, बरोबर आहे का नाही. पहिलं तर मला जेवण बनवायचं येत नव्हतं. लग्न झाल्यानंतर मला जेवण बनवायला येतच नव्हतं, कारण मी जेवण कधी बनवलंच नव्हतं. मी भाकरी बी तुट्टू पुट्टू करायची, भाकरी पण ती चपाती पण तेरामेरा करायची. नवरा म्हणायचा मला डबा देते तर ते झाकण असं उडून जायचं म्हणला, तुझ्या चपात्या बघून म्हणला. एवढं तर कधी माझ्या संग केलं. मी पुण्यामध्ये होते राहायला माझ्या नंदाच्या घरी 4-5 दिवस अशी मी राहिले असत. तर मी तिथं उठून स्वयंपाक करायची. स्वयंपाक करता करता मला नसं येत लाटायचं चपात्या, काटबीट नसं येत लाटाय. मी मानते येईल बातला. तर मी ते नवऱ्या मी दवा द्यायची, नवरा म्हणाला काय म्हणायचा, अगं तुझं चपात्या असतात ना, चपात्या अशा कडक होत्यात आणि मी जेव्हा दुपारी डबा खोलतो ना, तो डबा असा कंडिसनं उडून जायचं, असं तरी मला तो बोलायचा. आता काय सांगू, जसं मला येतं तसं मी केलं. पण आता तुम्ही सांगा, डोळं झाकून मी चपात्या बनवीन, डोळं झाकून मी जेवण बनवीन. काय खायला पण जबरी आहे, काम करायला पण जबरी आहे, सगळ्या वाटला जबरी आहे, बरोबर आहे का. पण चालाक नाही एवढी मी, जे ते स्पष्ट बोललं. तुम्ही जर मला समोर भेटचाल ना, तेव्हा माहीत पण की यार खूप बोले आहे म्हणून. मी चालाक नाही हो. मला तुम्ही माझ्या बोलण्यानं चालण्यानं तुम्हाला असं वाटत असं ही आहे ती आहे, शिकली आहे सवय. खूप लोकांना वाटतं मी शिकलेली आहे. अगो बाय अगो, कशाची शिकली, मला गचामं करा येत नाही, माहिती आहे का. आता खुट्टी लोकांनी चांगला कमेंट केल्यात. मी आता माझ्या भावाचा फोन आहे, तर मी माझ्या भावाला म्हटली मला फोन दे, म्हटलं मला एका फोनची खूप गरज आहे. जेव्हा मी फोन दुसरा घेईन तेव्हा तुला मी परत करीन. ह्याला पण म्हणजे खूप खर्च आहे, ह्याचं बटन सगळं आतमध्ये गेले. तर आता ही मुंबईला मी घेऊन जाणार आहे. ह्याच्यामध्ये एक सिम कार्ड घेणार आहे, ह्याच्यामध्ये एक सिम कार्ड टाकणार आहे, ह्याच्यामध्ये एक व्हॉट्सअप खोलणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी बिझनेस चालू करणार आहे. तेव्हा सगळ्यांना सांगणं आहे माझं की मी कपडे विकणार आहे. आणि कसं ऑनलाईन तर मला जवळ जमणार नाही, पण ऑनलाईनमध्ये मी कुणाला मी कामाला ठेवून माझ्याजवळ आणि त्याला मी ते करायला देणार बिझनेस. त्याच्यानंतर मी स्वतःहून बिझनेस म्हणजे स्वतः जसं पैसे त्यांना तसं मी स्वतःहून सारे आणीन, कुठं काय ना काय पण कुणाला हां हे पण मी आहे, हे पण मी बोलते की कुणाला म्हणजे आता समजा सामान पाहिजे आणि ते त्यांना येऊ नाही शकत मुंबईला आणि त्यांचं गाव कुठं गाव लांब आहे आणि त्यांना पाहिजे सामान ना, म्हणजे आता नटराज मार्केटला सामान स्वस्त आहे, इथं स्वस्त आहे तिथं स्वस्त आहे, तुम्ही ते जाऊन तिथनं तुम्ही माल उचलून आम्हाला आणून द्या. ते पण मी करायला बसली, कारण काम आहे शेवटी, बरोबर आहे का नाही. मी हर चीज करायला बसली, कारण कसं आहे आता माझी उमर आहे, मला फक्त कमवायची माझ्या लेकासाठी, बरोबर आहे का. मला कोणासंग प्रेम चाळा सगळं नाही करायचं. हां मस्ती करते मी, मला पण भावना आहेत, पण मी माझ्या भावनाला जरा मग ते रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आपल्याला ज्या गावाला जायचं ना त्या गावाचं नाव नाही घ्यायचं, बरोबर आहे का नाही. हां कधी कधी माझा मूड होतो मस्ती करायचा, हसी खेळायचा, मजा करायची. मग मी केव्हा त्यावेळेस काय करते, व्हिडिओ बनवते आणि व्हिडिओ बनवायला जाते खुश मी बिंदास. 2 वर्षामध्ये मी कधी हसली खेळली नाही. एवढे वर्ष 2 वर्षामध्ये मला खूप तकलीफ होती, खूप म्हणजे खूप तकलीफ होती. माझा एक दिवस आता तुम्हाला काय सांगू, एक दिवस माझा लाखाचा होता. आता मी काय शब्द मी वापरू नाही शकत, पण मी बोलते अंदाजपैकी. पाणी कसं होतं, कुठं होतं, कसलं पाणी प्यायचं, बिग बॉसमध्ये कुठून पाणी प्यायचं हे सगळं तुम्हाला मी सांगितलं नाही, माहिती आहे तुम्हाला खूप काही सांगायचं आहे. तेव्हा तुम्ही म्हणता हा असा करचा तोंडावर हात ठेवचाल, माहिती आहे का तुम्हाला. पण जाऊन द्या, काय म्हणजे झाकली मोठ लाखाची असते, माहिती आहे का. असंच नाही 2 वर्ष काढलं, 2 वर्षाचं मी एक मिनिट मी कधीच नाही विसरू शकत, कधीच नाही विसरू शकत, माहिती आहे. आयुष्यामध्ये कधीच नाही विसरू शकत. पण देवाला मी म्हणते, देवा तुझ्या घरी देर आहे अंधेरा नाही. मी तशी नाही एकदम. मला जर कुणासंग असं काय करायचं असतं ना, तर मी 10 मुलांसंग फिरायला गेली असती आणि एन्जॉय करत बसली असती. मला कोणाचा हे आहे का, धाक आहे का. मला कोण म्हणणार आहे का तू का फिरते, तू 10 लोकांसंग का करते, का तू लपडं करते. हां मला कोणाला भ्यायची गरज नाही, मी बिंदास बाई आहे. आणि मी तुम्हाला दाखवायला पण मागं पुढं बघणार नाही की मला मी माझं प्रेम कुणावर झालं तरी सुद्धा मी म्हणे हां मला प्रेम झाले. कारण मला कर नाही तर डरकीच बात का, आणि झालं तरी मी तुम्हाला सांगेन. मला इथनं पुढं कोणावर प्रेम झालं ना तरी पण मी तुम्हाला सांगेन आणि तुम्हाला दाखवेन, माहिती आहे का. मी अशी बाई आहे. कारण जीवनामध्ये ना माणसाला साथीची खूप जरूरत असते, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता मी तुम्हाला सांगितलं 2 वर्षात एक पल्ला मला असं वाटलं यार मी लग्न केलं असतं तर बरं झालं असं, कमसे कम त्यांनी मला कसं ना कसं सोडवलं तर असतं, मुलाला तर सांभाळलं असतं, बरोबर आहे का नाही. मी खूप हे केलं एकदम. मला खूप माझी मैत्रीण बोलायची ना, माझी मैत्रीण माझ्या सांगते आम्ही खायचो पियचो ना, आम्ही बाजूबाजूच्या आमच्या लाद्या असायच्या, ती मला सारखी बोलायची स्मिता तेरी उमर तो नहीं हुई, तू शादी कर सकती है, तू रह सकते हे कर सकते वो कर सकते. तर मी तिला म्हणायचं नाही गं मी कसं करणार म्हणायची. जेव्हा माझा यश छोटा होता तेव्हाच नाही केलं, तुम्ही आता काय करणार लग्न, नाही करू शकत मी लग्न माझ्या पोराला सोडून म्हटलं. पण मला आता वाटते की मी लग्न करेन लग्न मी,
कारण कसं आहे, आता मी सांगायला गेलं ना मग आता आताच का करणार, मग पहिलंच का नाही केलं, हेच नाही केलं. कारण म्हातारपणी माणसाला साथी पाहिजे. एक तर जीवन खूप कठीण आहे. आता मी उदाहरणार्थ मी माझ्या बापाचं देते. उदाहरणार्थ माझ्या बापाचं तुम्हाला मी देते बघा. कसं असतं, आता माझी आई गेली माझ्या बापाला सोडून. आता माझा बाप कुठं ना कुठं मला सांगत नाही की मला आईची आठवण येते, पण माझ्या बापाला मी चांगलं बघते, चांगलं ओळखते. माझ्या बापाला माझ्या आईची खूप आठवण येते. काय झालं कोण देव, काय झालं कोण देव, म्हणजे माझ्या आईचं कोंडाबाई नाव आहे, पण माझा बाप तिला कोंडेच म्हणायचा. तर माझी आई म्हणजे बघायला गेलं माझ्या आईने नव्हतं झालं पाहिजे. माझ्या आईची उमर बी नव्हती झाली. आणि मी काल पण व्हिडिओ टाकला ना माझ्या आईचा छोटा, मला खूप आठवण आली होती आईची. याचा बर्थडे पण असायचं ना, तर याच्या बर्थडेच्या दिवशी पण म्हणजे अरे हे कर बाबा, ते कर, असं कर, तसं कर, असे बोलायचे. आणि देवालीवरच माझं देवालीवरच बोलणं आहे की माझ्या आईला मला बघायच भेटलं नाही. मी असं कोणता गुन्हा केला की माझ्या आईला मी शेवटचं सुद्धा बघू नाही शकले. खूप वाईट वाटलं, खरं सांगते. खूप म्हणजे खूप वाईट वाटतं मला. आणि माझ्या भावना खरंच खूप खूप लोकांपर्यंत पोचतात. ते सगळे लोक बोलतात तुझ्या डोळ्यामध्ये जे दिसतं ना, आम्ही समजू शकतो. ठीक आहे, तुम्ही माझ्या भावना समजू शकता, त्याबद्दल मी कोटी कोटी धन्यवाद बोलते. मी आप्पाचं बोलत होते, बोलता बोलता विषय कट झाला थोडंसं. आप्पा अजून सुद्धा आईला खूप प्रेम करतात. आज बी आप्पा आईला खूप प्रेम करतात. आप्पा आहे ना कधी कधी बिना चहाचं जातात धंद्यावर म्हणून. बरोबर आहे का? भले मला भाऊजाई आहे, ती तिच्या हिशोबाने चाय बनवती, तिच्या हिशोबाने उठणार, तिच्या हिशोबाने ती करणार. बाद बरं, तिला पण खूप काम आहे, मी तिला काही नाही बोलू शकत. पण आता माझ्या बापाला 7 वाजता चाय लागतो. हे गावाच्या लोकांना कशी उशिरा कधी उठतात लवकर, कधी नाही उठत. मी बघते ना, डोळ्याने आल्यापासून बघते मी. पण जाऊन दे म्हणते, सगळ्याला काम असतात. आता माझा बाप जातो गट एखादा धंद्यावर जातो, त्यांना सकाळ चहा लागतो. कधी कधी न चहा पेता जातात. माझी आई असते तर चहा दिल्याशिवाय जाऊन दिलं असतं का आपल्याला? आपण पण चहा पिऊनच गेला असतं ना. आणि आपण बोलला असतं, पहिला चहा बनवून दे मला, असं बोलला असतं. आपण बोलला असतं का? पण तसं आपण नाही करू शकत. आपण काय करतात, जे आहे ते खातात आणि झोपून जातात. मग आमच्या आपण पेट्यात. मग आपण झोपल्यावर म्हणतात कोण देऊ, कोण देऊ, कोण देऊ. मी बघते आपल्याला, मी कधी जागी असते. आणि मग मी आपाच्या रूममध्ये जाते. मग आपा चावाळत्यात, आपा बोलत्यात. मग मी ऐकत बघते आणि येते महागात बाहेर. माहिती आहे का? तसंच काम असतं हो. जीवन खूप कठीण आहे. आणि त्याच्यामध्ये कसं असं झाल्यानंतर मला खूप एकटं वाटतं एकदम. आता मला मुंबईला जायचं आहे. एक दिवस मला उद्या चाललं आहे, पण मला जाणं गरजेचं आहे. आता मला तारीख पण जवळ येते, तारखेला जाणं गरजेचं आहे. आता हे पण आहे, आता 15 ऑगस्टला गावाला कार्यक्रम असतो. तर मला खूप लोक बोलतात थांब ना 15 ऑगस्टपर्यंत. पण नंतर मला असं पण वाटलं, चला या शाळेची जुनी आठवण सगळ्यांना मी दाखवेन. आम्ही शाळेत जायचो, मी पण कर्त जंपर घालीन आणि शाळेत 2 वेण्या घालून मी जाईन. आणि ते दिवस मी आठवण. मी कुणाचं कर्त जंपर घालीन, मला पण वाटतं. आणि 2 वेण्या बांधेन. मी जसं मी राहायचं ना, शाळेत जायचे ना, अशा मधून भाग पाडायचे, अशा 2 भाग पाडायचे मधून. आणि अशा 2 वेण्या घालायच्या, अशा म्हणजे अशा कोण टाकायच्या 2 वेण्या घालायची. आणि कर्त जंपर घालून दप्तर घेऊन जायची. अशी पिशवी कधी महागा अडकून जायची. मला तो पण दिवस आठवला एकदम. मी पण ते पण म्हणलं करावं म्हणलं, पण नंतर मग तिचं जाऊ दे म्हणते. चला जाऊ दे भावानं बहिणीनं. आणि यशचं माझं असं काय वाईट काहीच नाही. आणि यशने सुद्धा ना बड्डे झाल्यानंतर यशने जेवण बाहेरनं मागवलं. आम्ही दोघांनी मायल्याकडे खाल्लं बेलं. हो का, इथं जेवण पण आहे अजून. हो का, ह्या थैलीमध्ये जेवण पाजून राहिले. कारण एवढं खाणं बी नाही झालं मला. मी पण एवढं खात नाही एकदम. थंड आहे हो का, तुम्हाला खोटं वाटत असेल थंड. आम्ही जेवलं पण दोघं मायल्याकडं मस्तपैकी जेवलं. नंतर मग मी व्हिडिओ सोडण्यासाठी तिकडं गेली, राहुलकडे गेली. मग 10-11 वाजता माझा बघितला ना कालचा 5000 व्हिडिओ आला. किती वाजता आला? 10-10:30 वाजता माझा व्हिडिओ आला कमसे कम. बड्डेचा आला ना, तर त्याच्यामध्ये खूप लोकांनी चांगल्या कमेंट केल्या, हे केल्या. आणि काय कमेंट आहेत त्या कमेंटचं उत्तर मी तुम्हाला देते. एकच मिनटं, मला चष्मा तर मी तिकडच्या घरी राहिला आहे, मी मागून घेते आणि मग तुम्हाला मी सांगते काय कमेंट. मला तर दिसणार नाही फोनमधून बघा, कारण मला बारीक चीज दिसत नाही. मुंबईला गेली ना, पहिला चष्मा मी डोळ्यात चेक करून घेणार आहे. आता हे पण मी चष्मा बनवला आहे ना, म्हणजे घेतला ना रेडिंगवाला, तर त्याने काय होतं, डोळ्याला घातला की डोकं दुखते. तर त्याच्यामध्ये जाऊन मला विजिट करायचे. तर ठीक आहे, 1 मिनिट. एक कमेंट अशी आहे, मी म्हणजे मला राग नाही आला तुम्ही अशी कमेंट केल्याबद्दल, पण ठीक आहे, चांगली कमेंट, असं काहीच नाही. पण असं तुमची गलत फॅमी मी दूर करते. मला काय यशनी बंधन काय केलं नाहीच, पण तो म्हणतो की आपल्याला पर्यंत ते दिवस नको. हे त्याचं मत आहे. ह्याचं असं मत आहे की हे दिवस आपल्या गेल्या वर्षी 2 वर्ष होतं ना तुझे, ते दिवस पुन्हा नको आपल्याला म्हणून. तर आपण
ताकसुद्धा फुकून प्यायचे. त्याचं मत असं आहे. काही चुकी केली असेल बघा ना, सॉरी, यशला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आईने जर काही चुकी केली असेल तर तिची आता काळजी घे. तिने 2 वर्षाची सजा झाली आहे. आता परत तिच्यावर बंधन घालून तिचं जीवन पिंजऱ्यासारखं करू नकोस. तुझ्याशिवाय तिला कोणीच नाही. तुझ्यावर खूप प्रेम करते ती बाळा. हो, यश मला प्रेम खूप करतो आणि मी पण यशला खूप प्रेम करते ताई. पण मला पिंजऱ्यात त्याने बंद नाही केलं, काहीच नाही. असं तुमची गैरफहमी दूर करता येईल. मी तुम्हाला एक सांगते, याचं असं मत आहे की हे दिवस पुन्हा नको, म्हणून आपल्याला लिमिटमध्ये राहायचं, कसं चांगलंच राहायचं, त्याच्यासाठी तो बोलतो मला तसा. बाकी काय, त्याने मला लाईव्हवर का जायला मना केला आहे तुम्हाला हे सांगते. लाईव्हवर असं जायला मना केला आहे की लाईव्हवर लोक घाण कमेंट करतात. कमेंट केल्यानंतर तू जरा चिरल्यानंतर मग तू ते बर्दाश्त नाही करणार, त्याच्यासाठी तू लाईव्हवर जाऊ नकोस. हां, मी लाईव्हवर फक्त संडे येणार म्हणजे येणार. संडेला मला हे नाही, प्रॉब्लेम काहीच नाही. संडेला मी संध्याकाळी 10 वाजता येणार किंवा दुपारी 2 वाजता येणार. हे माझी टाईम फिक्स आहे, ठीक आहे. तर तेव्हा सगळ्यांनी सांगणं, त्याच्यासाठी मी लाईव्हवर येत नाही. बाकी मला लाईव्हचा काही प्रॉब्लेम नाही, कारण लोक खूप घाण कमेंट करतात त्याच्याबद्दल. आणि आपल्याला तर कोणी घाण कमेंट नाही करत आता, तर पण तरीसुद्धा नकोच मगजमारी करायला, बरोबर आहे का नाही. आज एक कमेंट आहे बघा, आईच्या काय, एक मिनिट, दुसरी वाजते कमेंट तिथं, ठीक आहे. आईची जागा या जगात कोणीही घेऊ शकत नाही. ताई, तुमचा तळपळ बघून डोळ्यात पाणी आलं. म्हणजे माझ्या डोळ्यातलं तळपळ बघून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. थँक्यू सो मच. त्यांचं नाव मला माहिती आहे, इंग्लिशमध्ये नाव आहे त्यांचं. खूप वाईट वाटतं ग स्मिता, तुझा संसार किती चांगला होता 2 वर्ष आधी. आता यश तुझ्यापासून तुटला ग. मी देवाकडे प्रार्थना करते की तुझ्या पहिलं यश जवळ वापस येऊ दे. आणि खरं सांगते, मी जसं स्वामींना आल्यापासून मला खूप फरक पडला. यशवर सुद्धा खूप चांगलं आहे. थँक्यू सो मच. तुमच्या कमेंटसुद्धा बघून मला डोळ्यामध्ये पाणी येतं. खूप छान कमेंट केले. स्मिता ताई, कधी कधी डोळ्यात पाणी तरपत येतं नाही ग. तुझ्या मुलाचे वाढदिवसाच्या खास कारण की तुझं तयारी आणि तू त्याच्यावर याचा नकार हे मनाला जागत. आईचं हळद असं असते, मुलासाठी नेहमीच काहीतरी सुंदर करण्याची इच्छा. तरी जर तो त्या सण नाराज असेल तर यशला एवढाच सांगणं वाटतं की गोष्टींनी जास्त तणाव देऊ नकोस. आई तुझ्या खरंच खूपच चांगली आहे. ती व्हिडिओमध्ये हसते असले तरी तिच्या मन तुझ्यासाठी प्रेम आणि थोडं दुःख दोन्हीही असणारच. ती स्मिता ताई, तुझ्या आयुष्यात आनंद दिवस लवकर परत येईल हेच मनापासून प्रार्थना. थँक्यू सो मच. तुम्ही लोक मला खूप प्रेम करता आणि खूप लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना केल्या, त्याच्याबद्दल मी तुमची खूप आभार आहे. मी असं कमेंट तुमच्या वाचते तेव्हा डोळ्यातून पाणी येतं ना, वाचता असं वाटायचं की मी हे कमेंट तुम्ही तुमच्या लाईव्हवर वाचू. आता मी तुम्हाला खरं सांगते, खोटं नाही बोलत. जेवढे आता माझा व्हिडिओ लवकर मी सोडेन. काय लोक मला कमेंट करतात, तू तर मुंबईला जाणार आहे मुंबईला. मी आज बी जाऊ शकते, उद्या बी जाऊ शकते. काहीच पोराला सोडून जाऊ नाही शकत कुठं बी. ते मला सगळ्या माहिती आहे, पण मजबुरी माणूस जातं. तर मला खूप लोकांनी चांगल्या कमेंट केल्यात कालच्या पण व्हिडिओला. तर मी आज दुपारी येईन वाटतं मी लाईव्हवर, असं मला वाटतं. येईन मी लाईव्हवर आणि लाईव्हवर तुमच्या त्या कमेंट वाचीन. आणि तुम्ही माझ्या डोळ्यात ते बघचाल ना, तेव्हा तुम्ही म्हणजे खरंच मी तर तुझ्या डोळ्यामध्ये एवढं पाणी येतं, आम्हाला माहीत नाही. तुम्हाला वाटतं असं मी लाईक करून सोडून जाते असं, पण तुमच्या जेव्हा कमेंट वाचते ना मी, अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये बदा पाणी येतं की एवढे लोक मला प्रेम करतात खरंच. आणि तुमचं असं प्रेम राहून द्या माझ्यावर सांगते. मला खरंच खूप आनंद बी होतो, आनंदाचे बी आसू असतात माझ्या डोळ्यामध्ये. आणि कधी असं माझं ना काळीच भरून येतं की या लोक एवढे प्रेम करतात, पण माझं नशीब असं कसं. म्हणून मी ना काय घेतलं काय नाही आणलं हे सगळं मी दाखवायचं सोडून दिलं. माझी नजर मी आता बघा म्हणजे कमीतून पोस्टला एक व्हिडिओ टाकलाय, माझा जुना व्हिडिओ आहे तो, माझ्या याचा आणि मला खूप आठवण येतो आमच्या दोघांचा व्हिडिओ. आता मला काल आहे ना तो व्हिडिओ मला टाकायचा होता कोणी त्याच्या बड्डे दिवशी, त्याचं दुसरं गाणं, पण ते सगळं मला येत नाही करायला, म्हणून मी नाही केलं. मग मी आज सकाळी तो व्हिडिओ कमीतून पोस्टला टाकला एकदम. ठीक आहे, माझ्या भावना तुमच्या पण पोचतात, तुमच्या भावना माझ्या पण पोचतात. तुम्ही हे पण नका समजू की तुम्ही जर लाईक केलं नंतर मी तर तुमच्या कमेंट मी सगळ्यांच्या कमेंट वाचते. इंग्लिश कमेंट असं कमी येतात मला, पण
मराठी कमेंट खूप जास्त येतात, तर थँक्यू सो मच. आणि खरं सांगते खूप म्हणजे खूप एवढं कमेंट आहेत ना, अक्षरशः ना मी वाचता वाचता कधी कधी ते थांबवते की मला ना डोळ्यामध्ये एवढं पाणी येतं. एवढं म्हणजे एवढं प्रेम आहे माझ्यावर ना तुमच्या लोकांचं. मी कधी तुमचं प्रेम मेसेज नाही करणार. यश आईचं प्रेमचं पदर, आईच्या प्रेमाचा कदर कर बाळा, इतकं नको रागू आईवर. तुला एक म्हणणं सांगते पण अर्थ खूप छान आहे. स्वामींनी तिथे जागाचं आई विना भिकारी. काळजी घे आईशी बोल बाळा. आईला किती वाईट वाटत असेल. येस बोलतो माझ्या संग, असं नाही की नाही बोलत. मला तो व्हिडिओ दाखवायला लागेल तुम्हाला. आता त्याचं कॉलेज कुठं आहे आणि घर कुठं आहे त्याच्यासाठी मला एक दिवस मी अजून राहील आणि तो व्हिडिओ मी नक्कीच तुम्हाला हे करते. येसला खरंच टाईम नाही, तुम्ही समजत कसं नाही. आता येसनी थोडासा व्हिडिओ बनवून ठेवला आहे, थोडासा बाकी आहे. तो टाकायचा प्रयत्न करतोय पण त्याला टाईम नसतो. आज मी काय करते, आज जायचं ना मला मुंबईला, मी आज जाणार नाही मुंबईला, अजून 2 दिवस राहते आणि तुम्हाला मी ते दाखवायचा प्रयत्न करते. मग तुम्ही माझं खरंच स्मिता तू खरं बोलते आणि यस पण खरं आहे त्यातलं. आपल्या जागा तो यस खरं आहे, खोटं बोलत नाही यस काहीच. त्याला का टाईम नाही. आणि मला असं वाटतं की 2 वर्षापासून मी यशपाशी मी लांब होते ना, तर मला ना यशला सोडून जावं वाटत नाही मुंबईला. रोज उद्यावर चाललंय. पण आता मला पण जाणं गरजेचं आहे. मुंबईच्या घरचं पण लाईट बिल बघायचं आहे, मला फ्रीज बघायचं आहे, घरातलं सामान बघायचं आहे. आणि जर जमलं तर ते घर मी नक्कीच भाड्याने देईन आणि परत गावी येईन. मी एवढं करू शकते कारण मी यशला सोडून नाही राहू शकत. एवढं 2 वर्ष मी काळजा दोघं ठेवून मी राहिली, पण यश संग मला राहायचं आहे. पण कसं आहे माहिती आहे का, आता यशचं पण कॉलेज आता संपलं. आता त्याची परीक्षा आहे पुढच्या महिन्यात. त्याच्यानंतर कॉलेज माहिती आहे ना कसं असतं. हां, सगळ्यांनी खूप लोकांनी मला विचारलं आहे यशला 10वीला किती टक्के मार्क पडले. यशला 65% मार्क पडली 10वीला आणि 9वीला पण चांगले. त्याचं आहे माझ्याकडे, ते मार्क लिस्ट आहे माझ्याकडे. यशला तेच सांगते, तू यूट्यूबमध्ये लक्ष नको देऊ, अभ्यासाकडे लक्ष दे. तुला काय पाहिजे ते माग मला, मी सगळं द्यायला तयार आहे. बरोबर आहे का नाही. तर सगळ्यांनी कसं सांगणार यशला माझ्या कुणीही काय त्याने व्हिडिओ टाकला बिकला तर त्याला कोणी कमेंट करू नका. ही माझी कळकळची विनंती आहे. एक आईचं काळीज तुम्ही जाणून घ्या. त्याला असं नको वाटायला की मी तुम्हाला काय बोलली. मी तर तुम्हाला काय बोलली काहीच नाही आणि आमच्या दोघांमध्ये काही गलत फॅमिली काहीच नाही एकदम. तर ठीक आहे. तर सगळ्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे, प्लीज माझं जरा जाणून घ्या. मला म्हणजे समजून घ्या जरा थोडंसं, ठीक आहे. आणि मी एक दिवस मी अजून राहते आणि आजच मी जाते. आज व्हिडिओ बनवेन, ठीक आहे. आणि ते उद्याच्याला मी 12-1 वाजेपर्यंत मी ते सोडेन. मी तुम्हाला ते दाखवायचा प्रयत्न करते की घरापासून कॉलेज किती लांब आहे आणि यशला संध्याकाळी गर्दी किती असते बसमध्ये, हे पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. मग ते यश त्या गर्दीमध्ये किती थकून जातात असं ते तुम्हाला मी सगळं तुम्हाला दाखवते. तुमच्या डोळ्याने तुम्ही बघा. मग यशचं टाईम असेल का सांगा. त्याच्यानंतर त्याचा अभ्यास आहे, कॉलेजचा अभ्यास, 11वीचा अभ्यास किती असेल सांगा, तुम्ही विचार करा. हां, त्याचं ऑनलाईन लेक्चर असतं अजून. मग त्याने मला टाईम द्यायचा कधी. मग मी स्वतःहून 2-3 दिवस, आता मग 8 दिवसाच्या बोलली मी आलती की मी चला गावाला जाऊन 8 दिवस राहते आणि 8 दिवसानंतर मी परत मुंबईला येते. पण 8 दिवस म्हणता मी 1.5 महिना झाला गावाला राहते. तुम्ही सांगा. माझा पाय निघत नाही, कोणाला सोडून यशला सोडून. हां, आणि मुंबईला गेल्यानंतर मला सारखी याची आठवण येईल. म्हणून मी स्वतःला बिझी राहणार. मी बिझनेस चालू करणार, कामाला जाणार, कुठं इकडं जा कुठं तिकडं जा. नंतर याची आठवण आल्यानंतर मी पटकन परत गावी येणार. गावाला पण 8 दिवस राहणार, मुंबईला 8-10 दिवस राहणार. माझं काही यशला सोडून मी राहू नाही शकत आहे, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. आणि प्लीज यार तुम्ही असं गलत फॅमिली तुमच्या मनातून काढून टाका. यशला मग शक्य मग असं यशला काय वाटत की मी तुम्हाला काय सांगते म्हणून. आणि मी काहीच मला सांगितलं पण नाही, काहीच नाही, काय हाय पण नाही तसं एकदम. तर प्लीज यार नका रे मला हे करू नका. कमेंटमध्ये तुम्ही मला दोघांचं मायलेकाचं प्रेमच लिहा की हां तुझी मम्मी तुला अशी बोलली यश बाळा खूप चांगला आहे असं तसं. असं काय ना काय तुम्ही करू शकता. तुम्ही माझ्या भावना समजून घ्या प्लीज, ठीक आहे. आणि हा मी व्हिडिओ इथं थांबवते कारण खूप मोठा झाला आहे. तो उद्या मी आहे ना व्हिडिओ बनवेन ना, त्याच्यामध्ये खूप काही सांगेन तुम्हाला. आणि माझा तो 11वा पार्ट, बिग बॉसचा 11वा पार्ट तुम्ही नक्की बघा. त्याच्यामध्ये खूप सांगणार आहे मी पाणी कसं असतं, कपडे घालायचे कसे असते. आणि मी काय लोकांचे केस सांगणार आहे, केस माझ्या मैत्रिणीच्या केस सांगणार आहे. माझ्या मैत्रिणीचं घर कसं आहे कसं नाही, तिच्या घरची काय परिस्थिती आहे काय नाही, ती आल्यानंतर काय झालं तिचं काय नाही, हे सगळं तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करेन 11वा पार्टमध्ये. तर नक्की माझा तो 11वा पार्ट बघा. बिग बॉस स्मिताची कहाणी 11वा पार्ट, ठीक आहे. आणि माय लेकराची कहाणी मी माझं छोटं चॅनल आहे स्मिता सातपुते कॉमेडी, त्याच्यावर टाकणार आहे मी. तर तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन बॉक्सला मी लिंक टाकते किंवा कमेंट बॉक्सला लिंक टाकते,
त्याच्यावर माझी 3रा पाठ येणार, माझ्या लेकराचा 3रा पाठ, ते तुम्ही नक्की बघू शकता. आणि तुम्ही आता खूप लोक अशी बोलतात ही कहाणी तुझी आहे, माझी असो किंवा कुणाची असो, पण कहाणीमध्ये रंग आहे ना, समजलं की विषयाला कापी आहे. मी काय हा नाही म्हणू शकत, ना नाही म्हणू शकत, आणि मी खोटं नाही बोलू शकत, कारण की मला खूप काय मूळचं सांगायचं आहे. बरोबर आहे का? तुम्हाला वाटतंय की मी माझं नाव सांगावं, तसं तुम्ही मला कमेंटमध्ये लिहा. मी माझं बिंदास नाव देते आणि बिंदास येसचं नाव देते, मला काही प्रॉब्लेम नाही. कृष्णाचं नावाच्या ऐवजी येस टाकेन, येस स्मिता काय मुस्कानच्या नावावर स्मिता टाकेन, मला काही प्रॉब्लेम नाही. आणि मी तुमच्यापासून कधीही काही लपवत नाही. मी तुम्हाला अजून बी सांगते, तुम्ही माझी फॅमिली आहे, माहिती आहे. चला मग भेटूया पुन्हा नवीन पार्टमध्ये, आपल्या 11व्या पार्टमध्ये भेटूया. आणि उद्या मी माझा व्हिडिओ अजून एक येईल की मी याचं कॉलेज घरापासून किती लांब आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. आणि जे आहे ते खरं सांगते. मी त्या दिवशी बारामतीला का गेलते हे पण तुम्हाला सांगणार आज, म्हणजे त्या व्हिडिओमध्ये सांगेन. ठीक आहे. आता हा व्हिडिओ खूप मोठा होतोय. ठीक आहे. चला बाय. आणि मला जाणून घेतल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. माझ्या डोळ्यामध्ये तुम्हाला काय दिसतं माहिती आहे? प्रेम दिसतं. मला सगळं माहिती आहे. तुम्ही माझे डोळे बघता जेव्हा मी व्हिडिओ बनवते, काय बनवते. आणि खरंच सांगते, काल पण मला ना खूप मी समजू शकते तुमच्या भावना. काल मी जेव्हा व्हिडिओ बनवत होते तर मला असं वाटायचं की यशने म्हणजे यशला बर्थडे नव्हता बनवायचा, पण यश खूप खुश झाला. नंतर आम्ही जेवलो बिवलो, खूप 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 म्हणजे खूप खुश झाला एकदम. तर मला मग मी कशा खर्च केला बिना कामाचा असं बोल, मला जाऊ दे काय खर्च बिर्च काही नाही केला खर्च म्हणलं. ठीक आहे. चला बाय. आणि पुढच्या वर्षी मी चांगला बर्थडे बनवेन. ठीक आहे. तेव्हा इथंच बनेल, गावीच बनेल. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी यायचं याच्या बर्थडेला. आणि मी यशला सांगणार नाही की तुम्ही येताय म्हणून. ठीक आहे. पुढच्या वर्षी तुम्ही या घरी येऊ शकता बिंदास, कुणी पण. सगळ्यांना माझा दरवाजा खुला आहे. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. बाय. आणि पुढच्या वर्षी मी नक्की चांगला बनवेन. बाय. चांगलं जेवण बनवेन ना, काय मस्तपैकी गावरान भाकरी आणि झुणका, नाही तर तुमच्या मनापासून ती बनवून. ठीक आहे. चला बाय. तोपर्यंत आपल्या घरामध्ये फ्रीज बी सगळे येते. ठीक आहे. चला बाय.